कृष्णाची राधा. कृष्णाची राधा कशी होती हो? तिचा कृष्णावर किती अधिकार होता. ती राधा ती कशी होती की निरागस, निर्मळ, प्रेमळ आणि कृष्णासाठी वाट्टल ते करणं. वाट्टल ते म्हणजे काहीही. माझा काना म्हणजे माझं सर्वस्व आहे. आणि खरंच राधाकृष्णाची प्रेम कहाणी ही अमर झाली की राधा आधी राधेचं नाव येतं आणि नंतर कृष्णाचं नाव येतं. काय असेल होते? कारण ही राधा कृष्णाची राधा आहे. एक वेळेस कृष्णाला ताप येते. ताप आल्यावर कृष्णाचा भाऊ राधेकडे येतो, म्हणजे सगळ्या गवळणीकडे येतो आणि म्हणतो की कृष्णाला ताप आलेली आहे आणि कृष्णाला ताप आल्यामुळे त्या कृष्णाला तुमच्या पायाखालची माती लावायची आहे आणि पायाखालची माती लावल्यानंतरच कृष्णाचा ताप बरा होतो. पण तुमच्या पायाखालची माती घेतल्यावर कृष्णाच्या कपाळावर लावल्यावर मात्र तुम्हाला नरक वास भोगावा लागेल. पण ती राधा, तिचं प्रेम, तिचा जिव्हाळा, तिनं एका सेकंदाची पण पर्वा न करता टरकन साडीचा पदर काढला आणि आपल्या पायाखालची माती दिली आणि ही माती माझ्या कानाला कृष्णाला लावा, त्याची ताप कमी होऊ द्या. कारण त्याची ताप मला नरकवास भोगला लागला तरी चालेल, पण माझ्या कृष्णाची ताप कमी झाली पाहिजे. माझ्या कानाला कुठलाच त्रास नाही झाला पाहिजे. माझा काना सुखाचा राहिला पाहिजे. काय प्रेम होते हे प्रेम कृष्ण राधाचं, की माझा काना जिथे कुठं असू दे, माझ्यासोबत जरी नसला माझा काना, तरी जिथं कुठं जरी असला तरी माझा काना सुखाचा राहिला पाहिजे. याला प्रेम म्हणतात. त्यागामध्येच प्रेम आहे. प्रेम एकमेकाला भेटल्यानंतर प्रेम नाही, तर प्रेमाचं खरं सामर्थ्य कशात आहे तर त्यागामध्ये आहे. खरं प्रेम म्हणजे काय तर त्याग करणे आहे. एकमेकासोबत जगणे म्हणजे प्रेम नव्हे, तर एकमेकाच्या सुखासाठी त्याग करणे. एकमेकाला दुरून म्हणजे चंद्र कुठं आहे? आकाशात आहे. सूर्य कुठं आहे? आकाशात आहे आणि प्रकाश आपल्यावर पडतो. तसंच आहे की तो कितीही लांब राहू द्या, चंद्र सूर्यापेक्षाही लांब जरी राहिला तरी तो सुखी राहिला पाहिजे. असं राधाचं म्हणणं होतं की माझा काना कुठेही असू द्या, पण तो सुखी राहिला पाहिजे, त्याला ताप नाही आला पाहिजे. आणि मला माझ्या पायाखालची माती लावल्यामुळे मला नरकवास भोगावा लागला, मला दुःखपीडा जरी भोगावं लागली तरी काहीच हरकत नाही. हे राधाचं प्रेम आहे आणि हे राधाच्या प्रेमाचा महिमा आहे. तर प्रेम हे नुसतं काय आजकालचं प्रेम, एकमेकाला भेटणं, एकमेकाला बोलणं, एकमेकाचा स्वार्थ साधणं, सगळं स्वार्थाचं प्रेम आहे. पण कृष्ण राधाचं स्वार्थाचं प्रेम होतं का? अजिबात नव्हतं. त्यांचं प्रेम त्यागाचं प्रेम होतं. प्रेमाचं खरं प्रतीक तर त्याग आहे आणि त्याग हेच प्रेम आहे. प्रेम हेच त्याग आहे. म्हणजे एक बाजू प्रेम आणि एक बाजू त्याग. आणि खरंच प्रेमाची प्रेम जर असेल राधेचं कृष्णावर, तर ते तिनं दूर राहून ज्यावेळेस कान्हा गेला त्यावेळेस तिला किती वाईट वाटलं, किती रडली ती. पण कान्हा एकच म्हणाली की कान्हा तू कुठे राह रे बाबा, पण सुखाचा राह. माझा कान्हा कुठे जरी राहिला तर सुखाचा राहिला पाहिजे. एवढंच त्या राधेला पाहिजे होतं. आणि खरंच त्या कृष्णाची राधाची प्रेम कहाणी अमर झाली. आणि त्रिभुवनामध्ये आपण ज्यावेळेस कृष्ण राधा म्हणत नाही, राधा कृष्ण म्हणतो, हेच खरं त्यांचं प्रेम आहे. आणि ह्या खऱ्या प्रेमामुळंच त्यांचं आधी राधेचं नाव कृष्णासोबत जोडलं गेलं आहे. हे खरं प्रेम आहे राधाकृष्णाचं. खरंच खरं प्रेम आहे राधाकृष्णाचं.